काँग्रेसच्या वतीने आर्णी येथील तहसील समोर शुक्रवारपासून जागर आंदोलन सुरू करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. आर्णी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने योग्य पावले उचलावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. रब्बी पिकांना पीक विमा जाहीर करावा, कापसाची आयात बंद करून कापसाला योग्य भाव द्या, वीज पुरवठा नियमित करून 8 तास वीज द्या, सन्मान विकास निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, रासायनिक खताचे भाव कमी करावे अशा विविध मागण्या काँग्रेसच्या वतीने शासन दरबारी मांडण्यात आल्या आहेत. या आंदोलनामध्ये जितेंद्र मोघे, साजिद बेग, अनिल आडे, प्रवीण शिंदे, गजानन राठोड, राजेंद्र गावंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. MCN न्यूज मराठी करिता सुरेश जाधव, खंडाळा, आर्णी. स्वागत करतो. आता माझ्या हातात माईक देण्यात आलेला आहे आणि माझ्या बोलण्याला काही मर्यादा नाही आहे, कारण रात्रभर बसायचा आहे, म्हणजे संपवायचा काही विषय नाही आहे. त्याच्यामुळे मी आता बोलत जातो. पहिले म्हटलं राजूभाऊ गावंडे तुम्ही बोला, ते म्हणणार तुम्ही सुरू करा. साजिद बाळा काकाला बोललो, बाळा काका म्हणते तुम्ही